आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटलाय। एसटी कर्मचाऱ्यांना आता 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये असंही कोर्टाने म्हटलंय। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुद्धा 22 तारखेपर्यंत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही असं स्पष्ट केलंय। पण त्यानंतर जे कामावर हजर होतील त्या कर्मचाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्याला आपल्या मागण्याचा पूर्ण हक्क आहे, परंतु जनतेला वेठीला धरून एसटी महामंडळाचं नुकसान करून आपण संप चालू ठेवू नका, आपण कामावर या, आपल्यावरील सर्व कारवाया आम्ही मागे घेऊ असं आम्ही किमान 7 वेळा एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं। आणि 7 वेळा आवाहन करून देखील त्यापैकी काही कामगार आले, बरेचसे कामगार आले नाहीत। आपण जर म्हणत असाल तर यावेळी देखील आम्ही कुठलीही कारवाई न करता कर्मचाऱ्यांना कामावर घेऊ अशी आम्ही कोर्टाला हमी दिली आणि त्यावर कोर्टाने 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, कामावर रुजू व्हावं, आपण कुठलीही त्यांच्यावर कारवाई करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे। तिकडे मावळमधून एक धक्कादायक बातमी हाती येते। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली म्हणून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। देहू रोडच्या साईनगर भागात ही घटना घडली। विक्रम शिंदे याने आरोपी प्रशांत विरणच्या विरोधात देहू रोड पोलीस स्थानकात तक्रार दिली आणि याचा राग मनात धरून दुचाकीवरून जाणाऱ्या विक्रमला आरोपी प्रशांतनं मोटारनं मागून जोरदार धडक दिली आणि त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये विक्रम शिंदे जखमी झालाय। या घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सुद्धा हाती आलाय। या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर आरोपी प्रशांत विरण याने या प्रकारानंतर जखमी विक्रम शिंदे यांच्या घरावर दगडफेक करून तो फरार झालाय। देहू रोड पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। तिकडे वाशिम शहरानजीक असलेल्या वटाणे लॉन जवळ आज सकाळी मोंटो कार्लो कंपनीच्या भरधाव असलेला पाण्याचा टँकर आणि आदिती ट्रॅव्हल्सची बस यात जोरदार धडक झाली। अगदी समोरासमोर अशा प्रकारची टक्कर झाली। अत्यंत भीषण, म्हणजे अंगाचा थरकाप उडावा अशा प्रकारचा हा अपघात। या अपघातामध्ये टँकर आणि लक्झरी बसचा चालक तसंच एक प्रवासी असे 3 जण ठार झाले, तर 6 जण गंभीररीत्या जखमी झाले। सद्यस्थितीत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात भरधाव वाहनं धावत असल्यानं अपघातांची संख्या सुद्धा वाढली। वाहनं हळू चालवा। वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपूरमध्ये स्टंटबाजांचा पुन्हा एक धुमाकूळ घालत असलेला एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात नागपूरच्या चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओमधून नागपूरमध्ये स्टंटबाज कशा प्रकारचा धुमाकूळ घालतायत हे समोर येत आहे। हा सदर व्हिडिओ छावणी परिसरातला आहे। दुरुस्तीसाठी आणलेली कार रस्त्यावर चालवण्यात आली। कारच्या बॉनेटवर उभं राहून अक्षरशः धुडगूस घालण्यात आला। पोलिसांनी आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। मोबाईल्स या दुकान चालकावर एका ग्राहकानं दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यामध्ये दुकान चालक उमेश वेरुळकर हे गंभीररीत्या जखमी झाले। त्यांच्यावर शेगाव इथल्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सोनाळा येथे गावगुंड सद्दाम शेख यानं दुचाकीची बॅटरी बदलून देण्याची मागणी करत दुकान चालक उमेश वेरुळकर यांच्यासोबत वाद घालत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। सोनाळा परिसरात व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत आहे। हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी सगळ्या व्यापाऱ्यांनी केली आहे।
सोनाळा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे. सद्दाम शेख नावाच्या व्यक्तीने दुकानात येऊन मला मारहाण केली. रिप्लेसमेंट बॅटरी उपलब्ध नसल्यामुळे 2 दिवसात उपलब्ध करून देतो तर तरी त्यांनी माझ्यासोबत वाद घातला आणि मला मारहाण केली. पूर्ण डोक्याला इथं बॅटरी फेकून मारली आणि अंगाला पण बऱ्याच ठिकाणी जखमा आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी मारहाण केली त्यांनी. तिकडे औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं स्टेज लावण्याच्या जागेवरून वाद झाला आणि 2 गटात जबरदस्त हाणामारी झाली. MIMचे नगरसेवक अरुण बोर्डे आणि राजू अमराव यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली. लाठ्या काठ्यांनी दोन्ही गटांनी परस्परांच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः धून काढले. या दोन्ही गटांनी आता परस्परांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून CCTV फुटेज तपासून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या हाणामारीत जखमी झालेल्यांवर घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार आणि वितरण केंद्र अर्थात बालभारती नाशिक इथे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यानं स्टिंग ऑपरेशन केलं. या दरम्यान बालभारतीच्या कार्यालयातील एक अधिकारी कार्यालयात बसूनच नशापान करत असतानाचा व्हिडिओ समोर आला. नाशिकच्या बालभारती कार्यालयातील भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे हे कार्यालयीन कामकाज सुरू असताना नशा करून काम करत असल्याचं आढळून आलं. सदर अधिकाऱ्याचा आधुनिक शिक्षण कार्यक्रम दिवसाढवळ्या बालभारतीच्या पुस्तकांच्या गोदामातच सुरू होता. दमदार पावसामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध आहे. गेल्या 2 हंगामातील नुकसानीची कसर भरून काढण्याचे शेतकऱ्याचे मनसुबे आहेत. मात्र विजेचं भारनियमन आणि सातत्यानं शेतीसाठी मिळणाऱ्या वेळेतील विजेचा लपंडाव यामुळे शेतपिकांचं पाणीच देणं होत नाही. आता बळीराजाच्या हाती आक्रोश करण्याशिवाय दुसरं काहीच राहिलेलं नाही. एक मिनिट तुमच्या पाया पडतो मी. तुम्ही माझ्या बापासारखे समजतो. तर तुमच्या हवा काय तुम्ही कधी हे काय तुमचे दुश्मन नाही तो काय तुमचा आमचा बांधाला बांध नाही. आम्ही काय मागू. शेतकऱ्याचा हा आक्रोश तुमचं काळीज हेलावून टाकल्याशिवाय राहणार नाही. एक मिनिट तुमच्या पाया पडतो मी. तुम्ही माझ्या बापासारखे समजतो. तर तुमच्या हवा काय तुम्ही कधी हे काय तुमचे दुश्मन नाही तो काय तुमचा आमचा बांधाला बांध नाही. आम्ही काय मागू. पोशिंद्याचा हा आक्रोश आहे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकासाठी. महावितरणच्या गलथान कारभारानं लाखोंचा पोशिंदा आज मेटाकोठीला आलाय आणि सुलतानी यंत्रणेच्या समोर त्याला अशा तऱ्हेनं गाराणं मांडावं लागतंय. बँक चोरून पळून चालली आम्ही का कुणावर काय अन्याय केलाय. खुशाल दारू प्यायची कुणी कुंकड पडायचं कवा लाईट गेली. लोड शेडिंग तर सोडा, एकदा लाईट गेली की 24 तास लाईटचा पत्ता नसतो. अंग जाळणाऱ्या उन्हात पाण्या वाचून पिकं करपू लागली आहेत. तिथं जनावरांची अवस्था काय सांगावी. ज्या फळासाठी एवढा घाम गाळला त्याला पाणी मिळत नसल्यानं बळीराजाचा जीव तिळतिळ तुटतो आणि मग त्याची हताशा निराशा ही अशा पद्धतीनं बाहेर पडतीये. फक्त 7च गावात आहे का दुसऱ्या गावात नाही काय फिरून आलो तिथं सुद्धा बघितलं सरे सिंगल फीज काय आम्हाला पिसाळ कुत्र चावलंय का हो. पैसे माझ्या खिशात आहेत भीक मागणार नाही. पैसा जर माझ्या खिशात आहे तर भीक मागणार नाही. फक्त माझ्या खिशात पैसे नाही म्हणून भीक मागतोय म्हणून या राजाला आपल्या पोरासारखं मोठं केलेलं पीक वाचवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे पाय पकडावे लागतायत. लोड शेडिंग आणि विजेच्या लपंडावानं शेतकऱ्यांवर दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महावितरणनं या बळीराजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. नाहीतर हाती नांगर घ्यायची सवय असणाऱ्या शेतकऱ्याला हातात आसूड घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण त्याहून भीषण सांगायचं झालं तर हा बळीराजा रुसला तर अन्ना वाचून तुमचा बळी जायला वेळ लागणार नाही
एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवायला हवं. बीडवरून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे शासकीय कार्यालयांचे कोट्यावधी रुपये थकतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण सर्वसामान्य शेतकऱ्याचे 2-5 हजार थकले तरी त्याची वीज मात्र कापली जाते आणि अजूनही हे होतच आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बनावट नोटा छपाई करून त्या बाजारात चलनात आणणाऱ्या 2 जणांना धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरपूर तालुक्यातल्या सावळदे गावात एक तरुण बनावट नोटा छापून त्याच्या साथीदारासह चलनात आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरपूर पोलिसांच्या शोध पथकानं सावळदे गावातून धनंजय शिरसाट याला ताब्यात घेतलं. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे 2,29,000 रुपयांच्या बनावट नोटा छपाईसाठी वापरण्यात येणारा प्रिंटर आणि अन्य साहित्य आढळलं. विशेष म्हणजे या बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा मास्टर माइंड धनंजय शिरसाट हा सिव्हिल इंजिनियर असल्याचं उघड झालंय. बनावट नोटा प्रकरणी धनंजय शिरसाटसह त्या चलनात आणण्यासाठी मदत करणारा मुकेश कोळी यालाही पोलिसांनी अटक केली. धनंजय कोळी याच्या घरात स्कॅनर विथ प्रिंटर, तसेच बनावट नोटा छापण्यासाठी लागणारा कागद, तसेच आरोपी मुकेश कोळी याच्या घरातून बनावट नोटा हस्तगत केलेल्या आहेत. त्याचं बाजार मूल्य 2,29,000 रुपये असून कलर प्रिंटर, छपाईसाठी लागणारे साहित्य, 2 मोबाईल फोन असा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत. आधी कोरोनाच्यामुळे आणि आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस सतत बंद आहेत. या बंद एसटीमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी जळगावातल्या एका शिक्षकानं एक अनोखा संपामुळे जास्त त्यांचा अजून गदारोळ झाला. त्यांची इच्छाच मरून गेली होती शिक्षणाविषयी, पण ही ट्रॉली बनवल्यानंतर त्यांची इच्छा अजून जागृत झाली आणि त्यांना आता खूप आनंद आहे. त्यांना घरापासून गाडी आहे आणि मी संस्थेपर्यंत टेक्निकलचे विद्यार्थी आहेत, त्यांना आता भरपूर आनंद येतोय. दगडी सबगव्हाण गाव हे पारोळा धरणगाव रस्त्यावर राजवड इथून साधारण 2 किलोमीटर आतमध्ये, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहन मिळणं अवघड. पण MV पाटील यांच्या ट्रॉलीमुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुकर झालाय. आमची शिकण्याची इच्छा मरत चालली होती सर. आईवडील मजुरी करता सर आणि आम्हाला शाळेत टाकलं सर त्यांनी ITI मध्ये. तेव्हा आम्ही गाडीवर यायला लागलो सर. उघडलं तर लगेच बस बंद झाल्या म्हणून आमच्या शिक्षणामध्ये खूप अडथळा आला. सरांनी आमच्यासाठी ट्रॉली बनवली, आम्ही वेळेवर शाळेत पोचायला लागलो आणि आमच्यासाठी खूप फायदा आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. विद्यार्थ्यांचे हाल पाहून MV पाटील यांनी बनवलेली ही ट्रॉली त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. शिक्षकानं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली ही ट्रॉली खऱ्या अर्थानं सर्वोत्तम आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, पारोळा, जळगाव. क्या बात है. आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न राज्याच्या अनेक भागात आहे आणि हा प्रश्न निकाली काढण्यासाठी कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घ्या असं म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. अजित पवार यांनी थेट आदेश दिलेत. अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडे अतिरिक्त ऊस पडू नये, पण काही ठिकाणी कारखान्यांनी गाळप थांबवलंय. विलास बढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विलास, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा अतिशय गंभीर बनलेला आहे. हजारो शेतकरी आज आपला ऊस कुठला तरी कारखाना घेऊन जाईल या आशेवरती बसलेले आहेत, पण कुठलाही कारखाना त्यांचा ऊस घेऊन जात नाहीये. यावर्षी चांगला पाऊस झाला, ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालाय. अखेर राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. न्यूज 18 लोकमत सातत्यानं राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा प्रश्न लावून धरतंय. आपण गेले अनेक दिवस हा प्रश्न सरकारपर्यंत मांडत होतो. अखेर त्याची दखल घेतली. अजित पवार यांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की अतिरिक्त ऊसाचं गाळप करण्यासाठी यंत्रणेनं कामाला लागावं आणि राज्यातला कुणाचाही शेतकऱ्याचा ऊस राहू नये याच्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घ्यावेत आणि शेवटच्या जो शेतकरी असेल ऊस गाळपाचा राहिलेला त्याचा सुद्धा
ऊस गाळप करावाच असे आदेश आज राज्य सरकारने दिलेले आहेत. याचा अर्थ या प्रश्नाचं गांभीर्य सरकारपर्यंत पोहोचलं आणि सरकार कामाला लागलं असं म्हणावं लागेल. विलास, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अखेर आणि आता थेट जाऊयात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत बोलत आहेत. हा अनपार्लमेंटरी म्हणून हे भाजपचे लोक बोलतात. तर असे केंद्रीय तपास यंत्रणांचा शिखंडीप्रमाणे वापर करून पाठीमागून असे वार करू नका. असे अनेक वार आम्ही पचवले, पाठीमागचे सुद्धा आणि छातीवरचे सुद्धा. आम्ही शिवसैनिक आहोत आणि माझ्यासारखा जो माणूस आहे याचं सारं आयुष्य शिवसेनेमध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. तेव्हा तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारच्या कारवाया केल्यामुळे हे सरकार पडू शकेल महाराष्ट्रात, किंवा आम्ही गुडघे टेकू, आम्ही तुम्हाला शरण जाऊ, तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात फिरत आहात. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असंही कळलं. संजय राऊत यांनी असं म्हटलंय की आम्ही अनेक वार झेललेले आहेत आणि अशा प्रकारे वार झेलण्याची आम्हाला सवय आहे. शिवसेना प्रमुखांच्याकडे आम्ही या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत आणि आम्ही त्यामुळे याला घाबरत नाही असं म्हणत एक प्रकारे संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलंय. आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात आणि एक मोठी बातमी येते. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना नोटीस बजावण्यात आले. राज्याच्या गृह विभागाकडून दीपक पांडे यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. 2 दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या संदर्भात दीपक पांडे यांनी एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र सगळीकडे प्रसिद्ध झालं होतं. महसूल विभाग यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि यातून जमिनीचे अनेक गैरव्यवहार होतात, यासह अनेक गोष्टी दीपक पांडे यांनी उघड केल्या होत्या आणि याचबद्दल चौकशी करण्यासाठी गृह विभागानं त्यांना एक नोटीस बजावली. आणि आता एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. मंडळी, कोल्हापूरसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, पण काही ठिकाणी उन्हानं काहिली होतीये. 37 ते 39च्या दरम्यान तापमान आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथे थांबूयात. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातली बित्तम बातमी घेऊन, गावाकडच्या बातम्या.